भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढतीये. दर महिन्याला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचे नवीन विक्रम पाहायला मिळतात आणि सोबतच नवीन नवीन कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लॉन्च करतात. आज आपण अशाच एका इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल बोलणार आहोत, जी मार्केटमध्ये नुकतीच लॉन्च झाली आहे. आणि या स्कूटरमुळे ओला, एथर आणि हिरोचं टेन्शन वाढलंय. या स्कूटरचं नाव आहे किवे हायपवोल्ट आर. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेले अगदी हायटेक असे फीचर्स, जे खरं तर सध्या भारतातल्या इतर इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये पाहायला मिळत नाहीयेत. हे फीचर्स काय आहेत, स्कूटरची रेंज किती आहे, किंमत किती आहे आणि ही स्कूटर व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर मला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाईन आणि लुक पासून. पाहता क्षणी लक्षात येतंय की नॉर्मल स्कूटर्स प्रमाणे याचा डिझाईन नाहीये. अगदी फ्युचरिस्टिक असं डिझाईन आहे. नॉर्मल स्कूटरपेक्षा थोडा बल्की असा बिल्ट आहे, त्यामुळे मॅक्सी स्कूटरचा देखील फील येऊ शकतो. बाकी डिझाईन अगदी शार्प आणि एरोडायनामिक असं आहे. समोरच्या बाजूला एकदम मस्त अशी आडवी एलईडी लाईट स्ट्रीप पाहायला मिळते, ज्यामुळे स्कूटरला एकदम अग्रेसिव्ह असा लुक येतोय. सोबतच फुल एलईडी लाइटिंग सिस्टीम आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देखील दिल्यात. हे लाईट्स दिसायला तर खास आहेतच, पण सोबतच रात्रीच्या वेळी अगदी क्लिअर विजिबिलिटी देखील देतात. बाकी स्कूटरच्या बिल्ड क्वालिटी बद्दल कंपनीने कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. हाय कार्बन स्टील केज फ्रेमवर ही स्कूटर बनवली आहे. आपल्याकडचे खड्डे आणि स्पीड ब्रेकर्सचा विचार केला तर एवढी मजबूत फ्रेम गरजेचीच आहे. कलर ऑप्शन्सचं म्हणाल तर क्रिस्टल व्हाईट आणि प्लॅटिनम ग्रे असे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. बेसिकली डिझाईन आणि लुकच्या बाबतीत ही स्कूटर एथरला सॉलिड कॉम्पिटिशन देते. आता बघूया बॅटरी आणि रेंज. हायपवोल्ट आर मध्ये 5.04 किलोवॅट अवरची बॅटरी आहे. खरं तर एवढी मोठी एकच बॅटरी न देता दोन छोट्या रिमूव्हेबल बॅटरींचा पॅक या स्कूटरमध्ये दिलाय. अगदी हिरोच्या विडामध्ये आहे तसाच. अनेक जणांना पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करायची सोय नसते किंवा मग पार्किंगमध्ये स्कूटर चार्जिंगला लावून सोडणं धोक्याचंही ठरू शकतं. रिमूव्हेबल बॅटरी या तुम्ही काढून घरात नेऊ शकता आणि तिथे चार्ज करू शकता. हा या स्कूटरचा एक प्लस पॉइंट आहे. चार्जिंग बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ऑनबोर्ड चार्जरची सोय देण्यात आली आहे. या फास्ट चार्जरच्या मदतीनं ही बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी फक्त 3 तासांचा वेळ घेते. 3 तासात 80% चार्ज होणं ही खरंच डेली यूजसाठी चांगली गोष्ट आहे. रेंजच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका फुल चार्जमध्ये ही स्कूटर 180 किलोमीटरची रेंज देते असं कंपनीने म्हणलंय. ही अर्थातच टेस्टिंगमध्ये समोर आलेली रेंज आहे. खरोखर वापरताना आपल्याला कदाचित 150 किलोमीटरची रेंज मिळेल, जी तरी पण चांगलीच आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत म्हणाल तर या स्कूटरमध्ये मिड माउंट मोटर आहे, त्यामुळे स्कूटरचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी उत्तम राहतो आणि हँडलिंग जास्त चांगलं वाटतं. ही मोटर 12 किलोवॅटची पीक पॉवर आणि 72 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या जबरदस्त टॉर्कमुळे स्कूटर अवघ्या 2.3 सेकंदांमध्ये 0 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढा वेग गाठते. या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. हायवेवर ओव्हरटेक करायला किंवा मोकळ्या रस्त्यांवर चालवण्यासाठी हा स्पीड खूपच जास्त आहे. एवढंच नाही तर यावर डबल सीट जातानाही तुम्हाला स्कूटरची पॉवर कमी होते असं जाणवणार नाही. कंपनीने तर म्हणलंय की डबल सीट बसूनही सुमारे 30 डिग्री पर्यंतचा तीव्र चढणीवर ही स्कूटर आरामात जाऊ शकते. म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत ही स्कूटर साध्या पेट्रोल स्कूटरच्या तोडीस तोड आहे असं म्हणता येईल. बाकी रायडिंगसाठी यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे मोड्स देण्यात आलेत. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे रिव्हर्स मोडही मिळतोच आहे. आता बघूया या स्कूटरमध्ये असलेले हायटेक फीचर्स. खरं तर या फीचर्सच्या जोरावरच किवेने इतर कंपन्यांचं टेन्शन वाढवलंय. सर्वात आधी सेफ्टी फीचर्सकडे नजर टाकूया. या स्कूटरमध्ये सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस स्टँडर्ड म्हणून देण्यात आलाय. पावसाळ्यात ओल्या रस्त्यांवरून किंवा वाळू असलेल्या रस्त्यावरून अचानक ब्रेक मारला तर टायर स्लिप होण्याचा धोका असतो. ड्युअल चॅनल एबीएस या धोक्यापासून रायडरला वाचवतो. ओला आणि एथरमध्ये अजूनही हे फीचर पाहायला मिळत नाही. यासोबतच यात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आहे, जी मागच्या चाकाला स्लिप होण्यापासून वाचवते. तसंच चढणीवर गाडी मागे येऊ नये म्हणून हिल होल्ड कंट्रोल आणि उतारावरून गाडी सुरक्षितपणे खाली नेण्यासाठी हिल डिसेंट कंट्रोल हे असे महागडे फीचर्स, कारमध्ये मिळणारे फीचर्स खरं तर या स्कूटरमध्ये देण्यात आले. एवढंच नाही तर हायवेसाठी इंटेलिजंट क्रूज कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारखे फीचर्स देखील यात आहेत. ब्लाइंड स्पॉट डिटेक्शनमुळे जर तुम्हाला मागून एखादं वाहन येत असेल जे तुमच्या आरशात दिसत नाहीये, तर डॅशबोर्डवर तुम्हाला त्याची पूर्वसूचना मिळते. आणि या सगळ्यापेक्षाही भारी आणि अजिबात अपेक्षित नसणारं फीचर म्हणजे रिअर रिव्हर्स कॅमेरा. म्हणजे मागच्या बाजूला असणारा कॅमेराही यात दिलेला आहे. गाडी रिव्हर्स घेताना तुम्हाला समोर डिस्प्लेवर पाठीमागचं दृश्य दिसू शकतं. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक कारमध्ये जे जे फीचर्स असतात ते सगळे फीचर्स या स्कूटरमध्ये दिलेले आहेत. बाकी नॉर्मल फीचर्स ही आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, मोबाईल चार्जिंगसाठी टाइप ए आणि टाइप सी पोर्ट आहे, ओव्हर द एअर अपडेट्स असं सगळं यात मिळतंय. कम्फर्टच्या दृष्टीने विचार केला तर सीट अगदी मोठा आहे. समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला
5 स्टेप ऍडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ऑब्झर्वर्स आहे. सोबतच या स्कूटरमध्ये 14 इंचांचे स्टायलिश असे अलॉय व्हील्स दिलेले आहेत. ओला आणि एथरमध्ये 12 इंचांचे चाकं मिळतात. हाय मध्ये मोठी चाकं असल्यामुळे गाडी स्लिप होण्याचा धोका कमी होतो. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक मिळतात आणि स्कूटरचा ग्राउंड क्लिअरन्स 130 एवढा आहे. हा थोडा कमी आहे, त्यामुळे चालवताना थोडी काळजी घ्यावी लागेल. सामान ठेवण्यासाठी 27 लिटरची मोठी अंडर सीट डिक्की मिळते, ज्यात तुम्ही हेल्मेट आरामात ठेवू शकता. आता येऊया मेन मुद्द्याकडे. किंमत किती आहे? सध्या तरी किवे हायपोल्टची किंमत 1,99,000 रुपये एवढी आहे, म्हणजे 2 लाख रुपये. सध्या तरी म्हणलं, कारण ही इंट्रोडक्टरी प्राइस आहे. नंतर कदाचित ही किंमत वाढू शकते. ही किंमत एक्स शोरूम आहे, त्यामुळे ऑन रोड प्राइस 2.25 लाखांपर्यंत जाऊ शकते. बुकिंग सुरू करण्यात आलंय आणि कंपनीच्या वेबसाईटवरून तुम्ही 5,000 रुपयांमध्ये ही स्कूटर बुक करू शकता. आता 2-2.25 लाख रुपयांना ही स्कूटर व्हॅल्यू फॉर मनी आहे का? खरं तर स्कूटरमध्ये असणारे फीचर्स पाहता ही किंमत नक्कीच योग्य वाटते. सोबत रिमुव्हेबल बॅटरी मिळते, 150 किलोमीटरची रेंज आहे, फास्ट चार्जर आहे आणि कुणाकडेच नसणारे प्रीमियम फीचर्स आहेत. सो किंमत तर योग्य वाटते. मग तुम्ही ही स्कूटर घ्यावी का? ते याचं उत्तर तुम्ही कुठे राहता त्याच्यावर आहे. किवे ही कंपनी भारतात तशी नवीनच आहे. त्यामुळे अर्थातच कंपनीचे सर्व्हिस स्टेशन खूप कमी आहेत. शिवाय आफ्टर सेल सर्व्हिस, नवीन पार्ट्स मिळण्यासाठी लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टींबद्दल अजून आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळे तुमच्या घराजवळ जर किवेची डीलरशिप असेल तर तुम्ही नक्कीच या स्कूटरचा विचार करू शकता. बाकीच्यांनी विचार करून निर्णय घ्या. बाकी तुम्हाला ही स्कूटर कशी वाटली? 2 लाख रुपये किमतीला ही परवडते का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.